मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. लोकसभेचा प्रचार काल थांबला. दिवसभर उमेदवार घरोघरी जाऊन भेट घेत होते. दुपारच्या कडक उन्हात उमेदवार फिरताना दिसले, मात्र संध्याकाळी वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला आणि विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाला सुरुवात झाली. म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद वाढली आहे. माळशिरस तालुका विकास आघाडीचे सोमनाथ वाघमोडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे उत्तम जानकर यांना मोठा धक्का बसला आहे. कोल्हापुरातील लोकसभा निवडणूक रंगत होणार आहे. संजय मंडलिक यांच्या टीकेला सतेज पाटील यांनी उत्तर दिलंय. पाटील यांनी संजय मंडलिक यांना पराभूत करू असा दावा आपल्या इशारातून केलाय. आमच्यावर बोला, आम्ही राजकारणात कसलेले पैलवान आहोत. शाडू मारून मैदानात उतरलोय, पुढच्याला कुणाला घाबरत नाही असं पाटील म्हणालेत. उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासाठी दुसरं काहीच नाहीये. पंतप्रधान मोदींविषयी खोटा प्रचार करणं हा त्यांचा अजेंडा आहे. त्यामुळे ते पंतप्रधान मोदींविषयी अपप्रचार करत आहेत. आम्ही कार्यकर्ते असून आमच्यासाठी प्रत्येक उमेदवार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही सर्व ठिकाणी सभा घेत आहोत. त्यांच्यासारखं घरात बसून फेसबुक लाईव्ह करायचं का, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. नाशिक रोडपासून जवळच असलेल्या चाडेगाव रस्त्यावर एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यात जखमी झालेल्या युवकावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सचिन मानकर असं गोळी झाडलेल्याचं नाव असून ज्ञानेश्वर मानकर यास गोळी लागल्याचं समजलं जात आहे. तर पोलीस संशयित आरोपीचा शोध घेत आहेत. पनवेल लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वाहन तपासणी जोरात करण्यात आली आहे. या वाहन तपासणीच्या मोहिमेत पनवेल परिसरात निवडणूक भरारी पथकानं 2 दिवसात 36 लाखांची रोकड जप्त केली आहे. तर पोलिसांकडून रकमेबाबत तपास करण्यात येत आहे. नवनीत राणा या महिला उमेदवाराबद्दल संजय राऊत इतक्या आक्षेपार्ह आणि घाण पद्धतीनं बोलले की बोलू शकत नाही. त्यांनी फक्त आता शिव्या द्यायचं सोडलंय, एवढ्या घाण पद्धतीनं ते बोलले. त्यांच्याबद्दल बोलून आम्हाला तोंड खराब करायचं नाही आणि बोलायचं सुद्धा नाही. त्यांचा तोल ढासळत चालला असून आता लोकच त्यांना मतदानातून उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात वर्धा लोकसभा मतदारसंघाकरिता मतदान होणार आहे. वर्ध्यात मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालं असून मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य घेऊन पथक रवाना होऊ लागली आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण 1997 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. जानकरांचं भाजपशी लग्न जुळत आहे, पण नवरदेवानं हुंडा जास्त मागितला. हुंडा ऐकून आम्ही बेशुद्ध पडायचं राहिलो होतो, असं म्हणत उत्तम जानकर आणि फडणवीस यांच्या भेटीचा गौप्यस्फोट आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला. एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट 4 जूननंतर या राज्याच्या राजकारणातून पूर्णपणे नामशेष झालेले असतील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मतदानासाठीच्या साहित्याचं वाटप सकाळपासूनच सुरू करण्यात आलंय. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं कोकणामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केलाय. वर्षा गायकवाड यांना पक्षाकडून मोठी संधी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षानं वर्षा गायकवाड यांना मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीची संधी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य विक्रीवर लक्ष ठेवून असणाऱ्या उत्पादन शुल्क ठाणे विभागानं धडक मोहीम राबवली आहे. आचारसंहिता सुरू झाल्यापासून 16 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत विभागानं केलेल्या कारवाईत 1,56,840 किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आलाय. भाजपने उत्तर प्रदेशच्या हाथसर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजवीर सिंह दिलेर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसलाय. म्हैसूर येथील काँग्रेसचे नेते डॉक्टर सुश्रुत गौडा यांनी भाजपत प्रवेश केलाय. ते म्हैसूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुक होते, मात्र पक्षाकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते नाराज झाल्याची चर्चा होती. यानंतर अखेर डॉक्टर सुश्रुत गौडा यांनी भाजपत प्रवेश केलाय. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या म्हाडा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या 3 ठिकाणी प्रचारसभा आज होणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार सभा घेणार आहेत. प्रीतम मुंडेंना नाशिकमधून निवडणुकीसाठी उभं करू असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं. त्यावर पंकजा मुंडेंनी बीडकडे लक्ष द्यावं असा टोला भुजबळांनी हाणलाय. तर प्रीतम मुंडेंचा योग्य मान राखू असं आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. बारामतीची लढत पवार विरुद्ध पवार अशी असल्यामुळे पवार कुटुंबातले सर्वच सदस्य प्रचाराच्या मैदानात उतरलेत. सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्या आईच्या विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावली जाते. अशातच रेवती सुळेही आईच्या प्रचारार्थ बारामतीच्या प्रचारात सहभागी झाल्यात.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। झारखंड मुक्ती मोर्चानं त्यांना गांडेय विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आहे। झारखंडमधील या जागेसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे। आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला, पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाही। मी त्यांना डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही, असा टोला लगावत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। भोसरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय। लोकसभा निवडणूक 2024च्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभांचा धडाका लावलाय। पंतप्रधान मोदींनी आज मध्य प्रदेशातील मुरैना इथे एका सभेला संबोधित केलंय। या सभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय। काँग्रेससाठी कुटुंब महत्त्वाचं, त्यांनी मध्य प्रदेश राज्याला आजारी राज्याच्या रांगेत बसवलं होतं असंही त्यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे उमेदवार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी 2च दिवसात प्रतिज्ञापत्रात बदल केल्याचं पाहायला मिळालंय। आधी म्हणाले बायको शेती करते, आता म्हणतात पत्नीच्या नावावर दारूचे विक्रीचे 2 परवाने आहेत। 2च दिवसात भुमरेंनी प्रतिज्ञापत्रात केलेला बदल चर्चेचा विषय ठरलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय। मवियाच्या उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे राज्यभर सभा घेत आहेत। उद्धव ठाकरेंसोबत तेजस ठाकरेही प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलेत। ठाकरेंच्या प्रत्येक सभेला तेजस ठाकरे उपस्थित राहणार आहेत। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी।